अरे आपला आहे होता. अरे आपला माणूस आहे. एक मिनिट मेजर साहेब. आणि कोर्टाने सुद्धा निकाल दिला. हायकोर्टाने दिला, सेशन कोर्टाने एमआयडीने ऑर्डर दिली. तसे जाते शाह साहब इधर से आओ. खासदार संदीपान भुमरे को भी निवेदन दिया. उन्होंने भी सिर्फ आश्वासन ही दिया. अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई. कब मिलेगा इंसाफ? माजी सैनिक की पत्नी है ये, विधवा पत्नी. भगवान नामदेव खरात ये माजी सैनिक थे. इन्होंने देश के लिए अपनी जान गंवाई और उसके बदले में सैनिक के को जगह दी गई थी. 4 एकड़ खेती उस पर किसी ने कब्जा कर लिया. उसी को लेकर के 1997 से ये महिला, विधवा महिला माजी सैनिक, ये अपने न्याय के लिए, हक के लिए लड़ रही है. पर अभी तक इन्हें न्याय, हक नहीं मिला. बार बार कलेक्टर, कमिश्नर सिर्फ इनको आश्वासन दे रहे हैं. तहसीलदार, नायब तहसीलदार. अभी 15 अगस्त 14 अगस्त से ये महिला अपना उपोषण शुरू किए है विभागीय आयुक्त कार्यालय के सामने. हमारा उपोषण है. अभी तक इनकी तबीयत खराब हो रही है. डॉक्टर भी चेक कर रहे हैं बार बार आकर. फिर भी ना कलेक्टर को जाग आ रही, ना विभागीय आयुक्त को जाग आ रही. क्या इस महिला की जान देने के बाद इसको जगह दी जाएंगी, ये देखने वाली बात है. क्या अब मिलेगा ये महिला को न्याय? 1997 से अभी तक ये अपने हक के लिए, अपने न्याय के लिए, अपनी जो हक की जगह है उसके लिए लड़ रही है. ये माजी सैनिक है जो ने उसके देश के लिए उनके जान दी, उनके शौहर ने, उनके पति ने. फिर भी अभी तक इनको न्याय नहीं मिल रहा है. कहाँ है सरकार, कहाँ आमदार, कहाँ है खासदार? सिर्फ वोट लेने के लिए आ जाते हैं, इलेक्शन के वक्त आ जाते हैं वोट मांगने के लिए, और न्याय कौन देगा इनको? हमारी टीम की, हमारे चैनल के माध्यम से कलेक्टर साहब से विनंती है कि इस महिला को, इस माजी सैनिक महिला को, विधवा को, और 70 वर्षीय सीनियर सिटीजन भी है ये, इनको न्याय दीजिए. इनको उनकी हक की जो जमीन गवर्नमेंट ने अलाउड की थी ये उन्हें दी जाए. ये हमारी अपील है. तो अभी जो परिस्थिति में बैठे हुए हैं वो देखिए, आसपास पूरी गंदगी है, कचरा है, खान, बारिश हो रही है. इस तरह से ये महिला 4-5 दिन से लगातार उपोषण पे बैठे हुए हैं. हमार अकेली है. रात के वक्त कुछ भी हादसा हो सकता है, जानवर या कुछ भी इन पे हमला कर सकते हैं. फिर भी इनको कोई प्रोटेक्शन नहीं, ना पुलिस प्रोटेक्शन है, ना कुछ है. डॉक्टर आते हैं, चेक करते हैं, चले जाते हैं. पर न्याय कब मिलेगा? एशियन न्यूज के लिए मैं समीउद्दीन चिश्ती. आप देखते रहिए एशियन न्यूज. हम और आपको अपडेट देते रहेंगे इसी तरह से. नायब तहसीलदारांनी पत्र आणलं ते घेऊन टाका म्हणलं. ते 4 दिवसापूर्वीच आहे आणि मला हातात पण नाही आलं. मोबाईल मध्ये प्रिंट, म्हणजे मोबाईल मध्ये प्रिंट काढा आणि तुम्ही त्याच्यावर आजची तारीख टाकून घेऊन टाका म्हणे. म्हणलं उपोषण असं सुटतं का?
अहो मग मला व्हॅल्यूच नाही राहिलं दादा काही. वैजापूरचा नाईब तहसीलदार येतो, बसले कुठं औरंगाबादला, मग इथं कोणी आलं का? मला उपोषण सोडलं, कोणीच नाही आलं ना. मग आम्ही वाट बघू लागलो ना. मी 14/8/2024 ला उपोषणला बसले विभागीय कार्यालयासमोर, तरी माझ्याकडे कोणीच आले नाही. एवढा पाऊस पडतोय, शेजारी मच्छर आहे, आणि मी वारंवार निवेदन देऊन थकले त्यांना, पण माझ्याकडे कोणी आलं नाही आणि असं आश्वासन दिलं नाही की आम्ही तुमचं काम करतो म्हणून. काल कलेक्टर साहेबांकडे मीटिंग झाली. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी तुमचं काम करतो, आईला उपोषण सोडायला लावा, पण माझ्याकडे एकही माणूस आला नाही उपोषण सोडा म्हणून म्हणायला. मला सांगितलं की नाईब तहसीलदार आला, त्याचं पत्र घ्या आणि उपोषण सोडा. मग नाईब तहसीलदार कशाला पत्र देतो मला? मी कलेक्टर समोर बसले, त्यांचं काम आहे यायचं. मी वारंवार त्यांना विनंती करते की मला पत्र द्या, मला ताबा द्या, मला ताबा द्या. आता मला ज्या दिवशी ताबा देतील त्याच दिवशी मी उपोषण सोडणार आहे. कारण असं मला त्यांनी इतकी हॅरसमेंट केली माझी. नेहमी पत्र द्या, नेहमी निवेदन द्या, नेहमी कोर्ट कचेऱ्या करा. साहेब, आता तुमच्या माध्यमातून मी हात जोडते कलेक्टर तहसीलदारला की मला ताबा द्यावा, कारण माझी तब्येत खूप हे झालेली. 4 दिवस झाले मला आमरण उपोषणला बसलेली आहे. माझी हे सगळे हॅरसमेंट करताय शासन. 7/12 नावावर आहे, फेर नावावर आहे, सर्व माझ्या नावावर आहे. आणि तहसीलदार, मंडळ अधिकारी, एसडीएम बिलकुल लक्ष देत नाहीये. आता कलेक्टर साहेबांकडे काल आमचं शिष्टमंडळ गेलो होतं आर्मीचं, तिथे त्यांनी सांगितलं की मी तुमचं काम करून देतो, आईला उपोषण सोडायला लावा. पण आमच्याकडे एकही माणूस आला नाही, तर मी कसं काय उपोषण सोडणार साहेब? आता मला काही झालं तर याची जिम्मेदारी शासनच राहणार आहे ना. आज एक 70 वर्षाची सैनिकाची पत्नी उपोषणला बसली, जो माणूस देशासाठी लढला 18 वर्ष. ते पालकमंत्री सुद्धा आले, तेही सुद्धा माझ्याकडे आले नाही. का कोणी ज्येष्ठ प्रवक्ते कोणी आले नाही की चला मोठ्या पदावरची व्यक्ती आली, मला बघून गेली. आम्ही 2 दिवस झाले पोलिसांची मांग करतो, लेडीज पोलीस, कारण एक 70 वर्षाची महिला आणि मी 70 वर्षाच्या उपोषणला बसलो. आम्ही इथं कोणी नव्हतं रात्रीला. 2 पोलीस आले गस्तीवर, ते म्हणे आई झोपा निवांत. 3 दिवस झाले आम्ही लेडीज पोलीस मागतोय, आम्हाला संरक्षण कोणी येत नाहीये. साहेब, या कलेक्टरला, या तहसीलदार, एसडीएम, मंडळ अधिकारी यांनी मला आता ताबा द्यावा, नाही तर मी आत्मदहन करणार आहे. कारण माझ्या जगण्याची अपेक्षा राहिली नाही मला. माझी तब्येत बी घालवली. आता डॉक्टर मला तपासून गेले. मला कलेक्टरनी, तहसीलदारांनी 4 दिवसात न्याय नाही दिला, तर मी आत्मदहन करणार आहे. ते हात जोडून वेळोवेळी सांगत आले मी की मला आत्मदहन करेन, मी, मला ताबा द्या. कोणीच नाही आलं माझ्याकडं. काय माहिती काय टालम कर्मचारी लक्षच देत नाही, तहसीलदार देत नाही, एसडीएम. आता सगळ्यात पॉवर जास्त एसडीएम ला आहे. कलेक्टर साहेबांनी त्यांना पत्र द्यायचं होतं की आईचं काम करा, ते उपोषणला बसल्या. असं काही ठोस त्यांना उत्तरही दिलं नाही आणि मलाही दिलं नाही. आणि खासदार भुमरे साहेब आले होते, त्यांनी काही नाही केलं. त्यांनी काही नाही केलं साहेब. त्यांनी निवेदन घेतलं, चालल्या गेली. त्यांच्या पीएने फोन केला मला, आई कराड साहेबांसोबत बोलणं झालं म्हणे, तुम्ही जाऊन भेटा त्यांना. मी सांगितलं बाबा मी उपोषणला, मी जाऊ कशी? माझ्याकडे ते नाही आले, मी नाही गेले त्यांच्याकडे. पण त्यांनी नगर शोकला पाठवलं होतं. मी नगर शोकला म्हणलं नाही, मला ताबा पाहिजे बस. मी उपोषण सोडेल, शेतात जाईल त्या दिवशीच उपोषण सोडेल साहेब, एवढीच मी तुम्हाला सांगते. कारण माझा परिवार आहे, लहान लहान नातू आहे, सुनताई आहे, विधवा, आणि माझ्याकडे पैसे येऊ नये साहेब. मी कानातलं मोडून हे मंडप टाकलेला आहे. तुम्हाला हात पडून सांगते, मला माझा न्याय तर साहेब तुमच्या माध्यमातून. आणि तुम्ही सुद्धा कलेक्टरकडे जाऊन सांगा त्या आईला आता बस झालं, त्यांचं वय झालं, 97 पासून झगडते. त्यावेळेस माझं वय 48 होतं, तेव्हापासून झगडते. माझे दात चांगले होते, केस चांगले होते. आज माझी तब्येत एवढी खालून, माझी तब्येत खराब झाली.